अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी लव गुरु आरोपी अयानला टिप्स द्यायचा असं समजतंय। आप वही हो ना जो वहां मिलते थे असं म्हणत अयान मुलींना जाळ्यात ओढायचा। विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा। अयानला टिप्स देणारा त्याचा लव गुरु कोण होता असा सवाल त्यामुळे आता उपस्थित केला जातोय आणि पोलीस तपासामध्ये आता धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झालेली आहे। आप वही हो ना जो वहां मिलते थे असं म्हणत हा अयान मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा आणि लव गुरु आरोपी अयानना टिप्स द्यायचा असं देखील कळतंय। त्यामुळे हा लव गुरु कोण या संदर्भात आता चर्चा होऊ लागलेल्या आहेत। दररोज अमरावतीमधील हे प्रकरण आणि याच प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत असल्याचं आपण बघतोय। आरोपी अयानला टिप्स द्यायचा अशी माहिती आता समोर आलेली आहे। या संदर्भात स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। स्वप्नील, परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। लव गुरु नेमका कोण आहे, पोलिसांकडून याचा तपास कसा केला जातोय? नक्कीच आपण बघू शकतो वेगवेगळे खुलासे जे आहेत ते परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये समोर आलेले आहेत। आता जर आपण पाहिलं तर एक लव गुरुच्या कृत्या जे आहेत त्या अयानला मिळत असल्याचं समोर आलेलं आहे। चॅटिंग करत असताना हाय हॅलो न करता थेट आप वही हो ना ज्या हम मिले थे अशा पद्धतीनं मुलींसोबत बोला आणि तिथून मग तुमचा संवाद वाढेल अशा पद्धतीनं लव गुरु जो आहे तो अयानला क्लुप्त्या देत असल्याचं आता तपासामध्ये समोर आलेला आहे। नेमका हा लव गुरु कोण असा सवाल जो आहे तो या निमित्ताने उपस्थित करण्यात आलेला आहे। जवळपास आतापर्यंत 8 जणांना जे आहे ते पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु आता हा लव गुरु कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे। नवा ट्विस्ट जो आहे तो संपूर्ण या प्रकरणामध्ये आलेला आहे। निश्चितच स्वप्नील, त्यामुळे आता लव गुरु कोण हे बघावं लागणार आहे। पोलीस तपासावरती आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।